नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे हराभरा कबाब आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी अर्धा पाव ताजा पालक घेतला, स्वच्छ धुवून घेतला। 1 वाटी ओले मटार घेतले, 3 उकडून बटाटे घेतले, 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी पुदिना, 4 हिरवी मिरची, 1 वाटी छोटी शिमला मिरची घेतली, बारीक कापून घेतली, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या, 1 गाजर किसून घेतलं, 1 छोटा चमचा तिखट, 1 छोटा चमचा साखर, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा जिरे पूड, 1 छोटा चमचा चाट मसाला, 1 छोटा चमचा धने पूड, 1 वाटी ब्रेड क्रम्स, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी दही, टेस्टसाठी मीठ आणि अर्धा पाव पनीर घेतले। चला आता आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी कढईत पाणी ठेवलं गॅसवर। पाणी उकळलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पालक टाकणार आहे। ओले मटार टाकायचे। पालक आणि मटार हे अगदी 20 ते 30 सेकंद पर्यंतच उकडून घ्यायचे। हे झालेलं आहे उकडून आणि आता आपण हे काढून घेऊ। मी ते एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलं। लगेच आपल्याला थंड पाण्यात टाकला जेणेकरून त्याचा कलर बदलणार नाही। हे थंड पाणी मी हे बर्फाचं घेतलं होतं आणि आता आपण हे काढून घेऊया, असं पिळून घेऊया। आपलं पाणी काढून अगदी कोरडं करून घ्यायचं। आपण आता हे पालक आणि मटार मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊया। असं जाडसर वाटून घ्यायचं। चला आता आपण पालक आणि वाटाण्याचं सारण तयार करून घेऊया। ते मी पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। मिरची टाकली, मिरची थोडी होऊ द्यायची। शिमला मिरची टाकायची, शिमला मिरची थोडीशी परतल्या गेली की आता आपण गाजर टाकूया। भाज्या अगदी नरम होईपर्यंत परतायच्या। ह्या भाज्या नरम झालेल्या आहे आणि आता आपण ही मटार आणि पालकची पेस्ट टाकूया यामध्ये।
मिश्रण आता आपलं कोरडं झालेलं आहे आणि आता आपण ते बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण बटाटे आणि पनीर किसून घेऊया। बटाटे हे आधीच उकडून घ्यायचे, गरम गरम जर टाकले तर त्याला पाणी सुटल। आता आपण पनीर किसून घेऊया। मिश्रण थंड झालेलं आहे आणि आता आपण हे बाकीचं साहित्य मिक्स करून घेऊया। तिखट टाकूया, हिरवी मिरची असल्यामुळे तिखट बेतानेच टाकूया। पूड टाकली, जिरे पूड टाकली, चाट मसाला टाकला, मीठ टाकले, तांदळाचं पीठ टाकूया, ब्रेड क्रम्स टाकूया। बाइंडिंगसाठी तुम्ही कॉर्नफ्लॉवर यूज केलं तरी चालते। सगळं मिक्स करून गोळा बनवून घेऊया। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं। थोडंसं पातळ जर वाटलं तर त्यात अजून तांदळाचं पीठ मिक्स करायचं। गोळा तयार करायचा। चला आता आपण टिक्की बनवून घेऊया। लिंबा एवढाच गोळा घ्यायचा। ब्रेड क्रम्स मध्ये घोळायचं। आपल्या सर्व टिक्क्या ह्या बनवून झालेल्या आहे आणि आता आपण त्या डीप फ्रीजर मध्ये ठेवणार, जेणेकरून त्या थोड्याशा कडक होतील आणि तेलात विरघळणार नाही। टिक्क्या या डीप फ्रीजर मध्ये सेट होईपर्यंत आपण चटणी करून घेऊया। कोथिंबीर टाकली, पुदिना टाकला,
मिरच्या टाकल्या, जिरे टाकले, साखर टाकली, टेस्टसाठी मीठ टाकलं आणि चटणीचा कलर जसाच्या तसा राहण्यासाठी आपण याच्यामध्ये बर्फ टाकणार आहोत। आपण आता ही चटणी दह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि चांगलं फेटून घेऊया। टिक्क्या सेट झालेल्या आहेत आणि आता आपण त्या तळून घेऊया। तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं। की मी शॅलो फ्राय करून राहिली, तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तरी करू शकता। टिक्क्या या एका बाजून झालेल्या आहे आणि आता आपण त्या परतून घेऊया। की झालेले आहे आणि आता आपण ते काढून घेऊया। टिक्क्या या तळून तयार झालेल्या आहेत आणि आपण आता डिश सर्व करून घेऊया। आज मी हराभरा कबाब ही रेसिपी तयार केलेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका।